विरारमध्ये पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीला आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला अवघ्या 12 तासांत अटक करण्यात बोळीज पोलिसांना मोठं यश आलं आहे. पहिल्या पत्नीचा खून करून दोघेही पळून गेले होते. मात्र तांत्रिक तपास आणि शिताफीने सापळा रचत पोलिसांनी आरोपींना जेरबंद केलं आहे. ही धक्कादायक घटना विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील एमबी टॉवर या इमारतीमध्ये घडली. मुन्ना ब्रह्मदेव यादव हा आपल्या पहिल्या पत्नी आरती उर्फ सपना कुमारी, दुसरी पत्नी मीरा आणि 2 मुलांसह लेबर रूममध्ये राहत होता. 21 एप्रिल रोजी हे सर्वजण कामावर न आल्यानं ठेकेदाराने चौकशी केली. त्यावेळी लेबर रूममध्ये आरती हिचा मृतदेह आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा होत्या, तर भिंतीवर रक्ताचे डाग दिसून आले. घटनास्थळावरून मुन्ना यादव आणि त्याची दुसरी पत्नी मीरा फरार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बोळीज पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी पनवेल परिसरात असल्याचा सुगावा लागला. पनवेलमधील नवीन बांधकाम साईटवर आरोपी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. बाजारातून परत येताना आरोपी मुन्ना यादव आणि त्याची दुसरी पत्नी मीरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीत पहिल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद झाल्याने दोघांनी मिळून तिचं डोकं भिंतीवर आपटून हत्या केल्याची कबुली दिली. बोळींच्या हद्दीमध्ये आपला एक ग्लोबल सिटीचा परिसर आहे. तिथे एकता पार्क आणि कल्पवृक्ष सोसायटी या ठिकाणी एका बिल्डिंगमध्ये दुरुस्तीचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी एक जे ठेकेदार आहेत श्रीराम मोतीराम गोपीराम गुजर, तर यांनी नाक्यावरनं काही बिगारी लेबर जे आहेत ते कामासाठी आणलेले होते आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब होतं. तर ते कुटुंब तिथे काम करत होतं मागील एक 3-4 दिवसापासून. आणि 21 तारखेला यातले लेबर कुणीही कामाला आले नाहीत म्हणून हे ठेकेदार ज्यावेळेस ते पाहण्यासाठी गेले ज्या लेबर रूममध्ये, तर तिथे त्यांना एक जी लेबर महिला आहे ती मयत स्थितीमध्ये आढळून आली आणि बाकी इतर घरामध्ये कुणीही सदस्य आढळून आले नाहीत. म्हणून त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला त्याची माहिती दिली आणि त्यानंतर मग बोळीज पोलीस स्टेशनचे सिनियर PI आणि आमचा सर्व डिटेक्शन स्टाफ त्या ठिकाणी पोहोचून त्या परिस्थितीचं पहिल्यांदा अवलोकन केल्यावरती त्या महिलेची साधारणतः हाणामारी करणं आणि तिचं डोकं आपटल्यामुळे भिंतीला डोकं आपटून तिची हत्या झाली असल्याची प्राथमिक परिस्थिती दिसून आलेली होती. तर यावरनं गुन्हा दाखल करून तात्काळ तपास सुरू करण्यात आला. हा तपास करत असताना ठेकेदाराकडे ज्यावेळेस त्या लेबरच्या बद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्याच्याकडनं सुद्धा केवळ त्याचं मुन्ना हे इनिशियल नावाव्यतिरिक्त कुठलीही माहिती त्याच्याकडेही नव्हती, कारण ते नाक्यावरनं जस्ट कामानिमित्त घेऊन आलेले होते आणि थोडंसं काम केल्यानंतर ते तात्काळ निघून जाणार होते. त्यामुळे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे त्यांच्या ठाव ठिकाणा किंवा त्यांची ओळख होईल अशा पद्धतीचं कुठलंही माहिती ठेकेदाराकडे नव्हती. अशा परिस्थितीमध्ये या आरोपींचा शोध घेणं हे एक मोठं आव्हान पोलिसांच्या समोर होतं. तर तात्काळ आमची पूर्ण डिटेक्शनची टीम आहे, यांनी काही तांत्रिक आणि इतर गोष्टींचा मेहनतीने पाठपुरावा आणि तपास करून या आरोपींना पनवेल भागामध्ये एक गाव आहे त्या ठिकाणी एका बिल्डिंगच्या ठिकाणी ते काम करत असताना तिथे ते असल्याची माहिती मिळाली. त्यावरून आमच्या लोकांनी पाळत ठेवून हा जो मयत महिला आहे जिचं नाव आरती उर्फ सपना कुमारी मुन्ना यादव, वय साधारणतः 19-20 वर्षाचं आहे, तर हिचा पती मुन्ना यादव आणि त्याची दुसरी पत्नी जिचं नाव मीरा आहे, तर या दोघांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं विचारपूस केली तर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. ही जी हत्या झालेली आहे ही हत्या करण्यापाठीमागचं कारण प्राथमिक तपासामध्ये असं समोर येत आहे की जी मयत महिला आहे हिचे कुठल्या परपुरुषाबरोबर संबंध आहेत या संशयावरून हे जे दोघं नवरा बायको आहेत मुन्ना आणि त्याची दुसरी पत्नी मीरा यांनी तिच्याबरोबर भांडण आणि मारामारी केली आणि त्या मारामारीमध्ये तिचं जे डोकं आहे ते डोकं भिंतीवरती आपटून तिची हत्या करण्यात आली. आणि हत्या केल्यानंतर तात्काळ हे सर्वांनी आपलं सामान घेऊन पुरावा नष्ट करण्याचं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व लपवण्यासाठी
ते घटनास्थळावरनं कुठलीही माहिती न देता पळून गेलेले होते. तर अशी ही जी आरोपींना शोधण्याची मोहीम आहे ही म्हणजे जरी सांगताना अगदी सोपं वाटत असलं तरी ऍक्च्युली यांना शोधण्यामध्ये आमच्या डिटेक्शनच्या टीमचा पूर्ण कस लागलेला होता. कारण कुठल्याही प्रकारचं आजकाल सर्वांनाच मोबाईल आणि या गोष्टींची तांत्रिक माहिती आहे, परंतु जास्त कुठलाही सपोर्टिव्ह असा माहिती नसताना या आरोपींचा माग घेत आणि पाठपुरावा करत या आरोपींपर्यंत पोहोचण्यामध्ये आणि त्यांना शोधण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या या कामगिरीचं खरोखर कौतुक आहे.